आता वास्तुशास्त्रामध्ये अनेक वेळेस प्रश्न उपस्थित होता की वास्तुशास्त्रामध्ये भौगोलिक परिस्थिती लक्षात घेणं किती इम्पॉर्टंट आहे किंवा किती गरजेचं आहे. तर नक्कीच गरजेचं आहे. जशी आपण दिशा बघतो त्याप्रमाणे पृथ्वीची भौगोलिक स्थिती पण पाहणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण उत्तर दिशा फाइंड आउट करतो, त्याचप्रमाणे पूर्व दिशा पण फाइंड आउट करतो. पण प्रत्येक दिवशी पूर्वेला सूर्य उगवेल असं काही नसतं. सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायण होत असतं. त्याचं हे चक्र आपण इथे दाखवलं आहे. तर सूर्याच्या भ्रमणाचा दिशेंवर काही परिणाम होतो का, याचा सुद्धा अभ्यास आपण डिटेलमध्ये केलं पाहिजे, जेणेकरून आपण वास्तुशास्त्रामध्ये खूप पुढे जाऊ शकतो. त्याचप्रमाणे नुसतं दक्षिणायन आणि उत्तरायण ही परिस्थिती न लक्षात घेता भौगोलिक स्थिती सुद्धा लक्षात घेणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये जिओइड ऑफ द अर्थ हा जो काही सर्क्युलर इलिप्टिकल शेप दिसतोय, जो आडवा शेप दिसतोय, तो पृथ्वीचा आहे. पृथ्वी अगदी चेंडू सारखी गोलाकार नसून लंब गोलाकार आहे. त्याला आपण जिओइड हे नाव देतो. आणि पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे तो सरळ नाहीये, तर तो नॉर्थ ईस्टकडे थोडासा 22 ते 23 डिग्री टिल्टेड आहे. तर तो जो ऍक्सिस टिल्टेड आहे त्या टिल्टेड ऍक्सिस भोवती पृथ्वीचं रोटेशन होतं. त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला दिशेंचा विचार करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून भौगोलिक स्थिती, उत्तरायण दक्षिणायन याचा विचार जर केला तर ॲक्युरेट डायरेक्शन काढू शकतो आणि अजून चांगल्या सखोल पद्धतीने आपण आपल्या वास्तूचा अभ्यास करू शकतो.